नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन्व्हायरमेंटल स्टडीजच्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर बालाजी लाहोरकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपण या विषयाअंतर्गत ज्या ज्या घटकांवरती चर्चा करत आहोत हे सर्व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या BA BSc सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. तसेच जे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि मराठी भाषेमध्ये हा संपूर्ण व्हिडिओ आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा. या व्हिडिओचा विषय आहे पर्यावरणशास्त्रातील फील्ड वर्क, क्षेत्र अभ्यास. क्षेत्र अभ्यास आपल्याला आपल्या देशात उद्भवत असलेल्या पर्यावरणाच्या समस्या समजून घेण्यासाठी मदत करते. या समस्यांचे समाधान वैयक्तिक पातळीवर किंवा समूहानेही शोधण्यासाठी क्षेत्र अभ्यास महत्त्वाची भूमिका बजावते. क्षेत्र अभ्यास हा आपल्या पर्यावरणशास्त्र अभ्यास विषयाच्या अध्ययन अध्यापनातील एक महत्त्वाचा भाग आहे. क्षेत्र अभ्यासामुळे मूलभूत शास्त्रातील स्वयं अध्ययनातील महत्त्वाच्या संकल्पना समजण्यास विद्यार्थ्यांना मदत होते. क्षेत्र अभ्यासामुळे या संकल्पना केवळ समजतच नाहीत तर त्याचे सखोल ज्ञान सुद्धा प्राप्त होते. प्रत्यक्ष अभ्यासामुळे एखादी संकल्पना व त्याचे प्रात्यक्षिक यांच्यातील संबंध सहजरित्या समजून येतो. बाह्यविश्वातील प्रात्यक्षिक उदाहरणे व वर्गातील संज्ञा यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून क्षेत्र अभ्यास महत्त्वाचा आहे. अशा प्रकारचा अभ्यास विविध शास्त्रीय संकल्पनांचे परिपूर्ण व सुयोग्य आकलन घडवून आणते. क्षेत्र अभ्यासाचे फायदे. क्षेत्र अभ्यास आपल्याला पर्यावरणातील समस्यांच्या सद्यस्थितीची ओळख करून देतो. तसेच या समस्यांबद्दल जाणीव सुद्धा निर्माण करतो. एखाद्या समस्येचे मूळ कुठे आहे, त्या समस्येला उद्भवण्यासाठी कारणे कोणती आहेत, त्या समस्येचे निसर्ग चक्रावर काय परिणाम होतात, या समस्येच्या निर्मितीमुळे मनुष्य, इतर जीवजंतू यांच्यावर काय परिणाम होतात, या समस्यांचे निराकरण कसे करायचे, या समस्यांच्या निराकरणासाठी कोणते उपाय योजायचे, या सर्व बाबींची माहिती क्षेत्र अभ्यासामुळे होते. पर्यावरण क्षेत्र अभ्यास हा निसर्गातील प्रमुख नैसर्गिक संपत्ती व स्रोतांना जाणून घेण्यास मदत करते. या स्रोतांची सद्यस्थिती, त्यांच्या संरक्षणाची गरज, त्यांचे संवर्धन कसे करायचे इत्यादी गोष्टींची माहिती व जाणीव क्षेत्र अभ्यासाने होते. जसं माती प्रदूषण होत असेल तर माती प्रदूषण का झाले, माती प्रदूषण टाळायचे कसे, मृदेचे संवर्धन कसे करायचे, असेच पाण्याच्या बाबतीत, जैवविविधतेच्या बाबतीत, खनिज संपत्तीच्या बाबतीत सुद्धा माहिती क्षेत्र अभ्यासामुळे विस्तारते. मग या क्षेत्र अभ्यासासाठी पूर्वतयारी काय केली पाहिजे? क्षेत्र अभ्यासासाठी पूर्वतयारीमध्ये बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव होतो. त्यापैकी काही म्हणजे जिथं कुठं आपल्याला क्षेत्राला भेट द्यावयास जायचं आहे त्यासाठी दिशादर्शक सोबत असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये GPS सिस्टीम असते, म्हणजे जागतिक स्थितीदर्शक प्रणाली, त्याचाही उपयोग आपल्याला क्षेत्र अभ्यासामध्ये करता येतो. म्हणजे आपल्या अभ्यासाचे ठिकाण कुठे आहे, त्याची उंची, अक्षांश व रेखांश या गोष्टी ओळखण्यासाठी या GPS सिस्टीमचा आपल्याला उपयोग होईल. तसेच ज्या क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे त्या क्षेत्राची टोपोशीट व नकाशा आपल्याजवळ असला पाहिजे. त्या नकाशातील मुख्य संज्ञा व संकल्पना आपण समजून घेतलेल्या असल्या पाहिजेत. म्हणजे अक्षांश, रेखांश, मोजमाप, विविध चिन्हे, त्या नकाशामध्ये दर्शवलेली चिन्हे यांचा पूर्व अभ्यास आपण केल्यानंतरच त्या नकाशानुसार क्षेत्राला भेट देण्यासाठी आपण जावे. त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे सोबत घ्यावीत. प्रत्येक गोष्टींची नोंद वेळच्या वेळी नोंद वहीत घेण्याची सवय आपल्याला असली पाहिजे. पक्षी निरीक्षणासाठी आपण जात असू
तर दुर्बीण, कॅमेरा, गणकयंत्र, विजेरी इत्यादी सोबत ठेवावे. शक्यतो अतिसंवेदनशील प्रदेशामध्ये क्षेत्र अभ्यास टाळावा. उदाहरणार्थ दंगलीचे ठिकाणे असतील, नक्षलवादी प्रदेश असेल, युद्धप्रवण प्रदेश असेल. सावधगिरीच्या दृष्टीने उपयोगी प्रथमोपचार साहित्य सोबत ठेवावे. त्यासोबतच पाण्याची बाटली, पुरेसा अन्नसाठा हाही सोबत घ्यावा. क्षेत्र अभ्यासामध्ये काय करावे आणि काय करू नये हे सुद्धा माहीत असणे गरजेचे आहे. तर हे करा यामध्ये प्राणी निरीक्षण, पक्षी निरीक्षण करत असताना शांतता बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच प्राणी, पक्षी यापासून सुरक्षित अंतरावर आपण थांबलं पाहिजे. ऋतू, दिवस, दिनांक, वेळ या गोष्टींची नोंद अचूकपणे केली पाहिजे. या गोष्टी विशेषतः स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षण करताना अत्यंत महत्त्वाचे आहेत. तसेच क्षेत्र अभ्यासाला जात असताना फिकट रंगाचे कपडे परिधान करावे. अति गर्द रंग टाळावा. कारण तुम्हाला माहिती आहे लाल रंग पाहिल्याबरोबर एक गवा त्याच्या मागे लागतो. त्यामुळं भडक रंग टाळावे. भरपूर पाणी प्राशन करावे. कारण ऊन खूप असू शकतं क्षेत्रामध्ये आणि मग शरीराला निर्जलीकरणापासून वाचवायचं असेल तर भरपूर पाणी प्राशन करणं महत्त्वाचं आहे. क्षेत्र अभ्यासामध्ये हे करू नका. कुठल्या गोष्टी टाळायच्यात तर झाडांची पाने, फांद्या, फळे, फुले, कळ्या तोडणे हे टाळलं पाहिजे. अज्ञात वनस्पती किंवा वेल यांचा कोणताही भाग शरीराला चोळू नका. फुलांचा वास घेऊ नका किंवा फुले, पाने काही खाऊ नका. कुठलेही अज्ञात फळे खाऊ नका. जंगल सफारी करत असताना ध्वनी प्रदूषण करू नका. तुमच्या वाहनाचे हॉर्न जोरजोराने वाजवू नका. कारण यामुळं पक्ष्यांना व प्राण्यांना त्रास होतो व ते घाबरतात. आणि त्याच प्राण्यांचं तुम्हाला निरीक्षण करायचं असेल तर घाबरलेले प्राणी तुम्हाला पाहून तुमच्या समोर थांबणार नाही. छायाचित्रण करतानाही सावधानता बाळगा. प्रतिबंधित क्षेत्रात छायाचित्रण टाळा. निसर्ग पर्यटनाच्या ठिकाणी कचरा करू नका. क्षेत्र अभ्यास पूर्ण झाल्यानंतर अभ्यास केलेल्या प्रत्येक गोष्टीचा सविस्तर अहवाल तयार करा व तो अहवाल सादर करा. आता आपण पाहूया पर्यावरण दृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टींची नोंद करण्यासाठीची जी क्षेत्र भेट आहे त्याबद्दलची माहिती पाहूया. जसं नदी, वन, गवताळ जागा, टेकड्या, शिखरे या ठिकाणी जर आपण भेट दिली तर कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याचा आपण अभ्यास करू. परिसंस्था या निसर्गातील मूलभूत घटक आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्या घटकांचे सजीव व निर्जीव असे वर्गीकरण होते. या दोघांमधील देवाणघेवाण परिसंस्था निर्माण करते. परिसंस्थेचे दोन प्रमुख प्रकार आहेत. एक म्हणजे जमिनीवरील परिसंस्था आणि दुसरी म्हणजे जलीय परिसंस्था. परिसंस्थेचे आकार व स्वरूप भिन्न असतात आणि हे सतत बदलत असतात. कोणतीही परिसंस्था त्यामध्ये वास्तव्य करीत असलेल्या निर्जीव घटक आणि सजीव घटक म्हणजे ऊन, वारा, पाऊस, आर्द्रता, तापमान, समुद्र सपाटीपासून उंची, उत्पादक, भक्षक, विघटक या गोष्टींवरती अवलंबून असते. वन व गवताळ जागांचा अभ्यास करताना वनस्पतींचे प्रकार, झाडे झुडपे, गवताची उंची, गवतांचे प्रकार, वनांचे उत्पादक घटक व त्यांचा उपयोग, वनतोडीचे प्रकार, वनसंवर्धन करण्यासाठी उपाययोजना इत्यादी बाबींचे निरीक्षण करण्यासाठी ही क्षेत्रभेट महत्त्वाची ठरेल. निरीक्षण करत असताना मार्गदर्शक तत्व स्थानिक लोकांकडून नैसर्गिक साधनसंपत्तीबाबत जसे की नदी, तलाव, पाणथळ, जंगल इत्यादीचा वापर कशा प्रकारे होतो याचे काळजीपूर्वक निरीक्षण करावे. त्यांच्याकडून माहिती घ्यावी, त्याची नोंद घ्यावी. तलाव, तलावाचे पाणलोट क्षेत्र व त्याला मिळणारे ओहोळ, नाले यांचा अभ्यास करून एक क्षेत्र नकाशा तयार करावा. नदी किनाऱ्यावरील भाग असेल तर त्याचं सर्वेक्षण करताना नदीच्या पाण्याचं बारकाईने निरीक्षण करावं. स्वच्छता, पारदर्शकता तसेच वनातून जाणाऱ्या नदीचे निरीक्षण करत असताना नदीक्रमणाचे मार्ग कोणते आहेत, नदीचे वहन कसे होत आहे, मच्छीमार कोणत्या प्रकारचे मासेमारी त्या ठिकाणी करतात,
कोणत्या वेळी करतात या बाबीची नोंद ठेवावी. मासेमारीचा इतिहास नोंदवावा. जर निरीक्षणातून असे सिद्ध होत असेल की नदीचा ऱ्हास होतोय तर त्याच्या पुनर्वसन अथवा पूर्वस्थितीत आणण्यासाठी काय उपाययोजना करता येतील त्या बाबी शोधाव्यात व त्याचा आपल्या अहवालामध्ये नोंद करावी. दुसरी क्षेत्रभेट पाहूया. स्थानिक प्रदूषित जागेचा क्षेत्र अभ्यास जर आपण करत असू, मग तो ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, औद्योगिक भाग असो किंवा शेती असो, तर या ठिकाणी क्षेत्रभेट कशासाठी करायची? तर पर्यावरण प्रदूषणामुळे संपूर्ण जीवावरणालाच खूप मोठा धोका निर्माण झाला आहे आणि हा धोका दोन प्रमुख कारणामुळे तयार होतो. एक तर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित. परंतु आजकाल मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गामध्ये प्रदूषणाची पातळी खूप वाढली आहे. मनुष्याच्या अतिहव्यासामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम झाला आहे आणि दिवसेंदिवस प्रदूषणाचे खूपच धोकादायक परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचे त्वरित व कालांतराने होणारे असे परिणाम, असे दोन प्रकारचे परिणाम आहेत. हे परिणाम पाणी, हवा, माती, अन्न, सजीव इतरांवर वेगवेगळ्या प्रमाणात होतात. हे आपण अभ्यासले आहे. मुख्यतः प्रदूषण हे औद्योगिक क्षेत्र, शहरी प्रदेश व रसायनयुक्त शेती पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर असते. मग या प्रदूषणाची सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला भेट द्यायची आहे. मग तेथील प्रदूषणाचे दुष्परिणाम काय झालेले आहेत? जर वायू प्रदूषण असेल तर यामध्ये कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण, नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण, ओझोन, सल्फर वायू, वोलाटाईल ऑर्गॅनिक संयुग इत्यादींचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. जलप्रदूषण असेल तर जलप्रदूषण होण्याची कारणे काय आहेत? कारखान्यातील दूषित पाणी त्या साठ्याला मिळतं का? घरगुती सांडपाणी तिथं सोडलेलं आहे का? शेतीतून होणाऱ्या पाण्याचा, म्हणजे ज्या पाण्यामध्ये खते व कीटकनाशके मिसळलेले असतात, त्याचा निचरा या जलसाठ्यामध्ये होत आहे का? हे आपल्याला शोधावं लागेल. मृदा प्रदूषण, मातीचं प्रदूषण. जर आपण एखाद्या शेताला भेट दिली तर तिथं मृदा प्रदूषणाची स्थिती काय आहे हे आपल्याला पाहता येईल. अतिजलसिंचित शेतजमिनी आहेत का? म्हणजे पाण्याचा भरमसाठ वापर त्या ठिकाणी होतोय का? रासायनिक खतांचा भरमसाठ वापर होतोय का? आणि अशा एखाद्या ठिकाणी आण्विक शस्त्र परीक्षणाची ते ठिकाण आहे का? ते असेल तर तिथं आण्विक कचरा सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामुळेही मातीचं प्रदूषण झालेलं दिसून येईल. क्षारयुक्त जमिनीला जर आपण भेट दिली तर त्या जमिनींचं क्षारयुक्त होण्याचं कारण काय आहे? घन कचरा वगैरे तिथं डम्पिंग केलं जातं का? हे आपल्याला पाहता येईल. निरीक्षणामध्ये आपल्या सभोवती असणारी जमीन, पाणी, हवा याचं निरीक्षण करण्यासाठी प्रदूषणाची स्थिती तेथील कशी आहे याचा आढावा आपल्याला घेता येईल. ही स्थिती का निर्माण झाली याचा शोध आपल्याला घेता येईल. त्यासाठी कोणकोणती प्रदूषके कारणीभूत आहेत, त्यांचे स्रोत कोठे आहेत हे माहीत करून घेता येईल. शहरातील गटारे नसलेली आरोग्य व्यवस्था, जमीन व वाहत्या पाण्यात होणारा सांडपाण्याचा निचरा, मलनिसारण केंद्र किंवा कुंड, सांडपाण्याची गळती, घनकचरा निर्मूलन व्यवस्था, रस्ते व शहरी कचरा, रासायनिक खतांचा वापर करून केलेली शेती, अशा ठिकाणी भेट देऊन निरीक्षण करता येईल. तेथे प्रदूषणामुळे झालेले किंवा होणारे दुष्परिणाम अभ्यासता येतील. तेथील हवा, पाणी, भूजल इत्यादीवर प्रदूषणाच्या स्थितीचा काय परिणाम होतोय याचा समावेश आपल्याला अभ्यासात करता येईल. आणि हे सर्व निरीक्षण झाल्यानंतर या संपूर्ण अभ्यासाचा अहवाल व छायाचित्रण करून त्यातून काय सिद्ध झालंय, काय आपण शोधलेलं आहे, कोणत्या बाबी आपण सिद्ध केल्या आहेत हे आपल्याला तपासता येईल आणि त्याचा अहवाल तयार करता येईल. फील्ड स्टडीसाठी आणखी एक विषय म्हणजे वनस्पती, पक्षी व कीटक यांचा क्षेत्र अभ्यास, म्हणजे फील्ड स्टडी ऑफ कॉमन प्लांट्स, इन्सेक्ट्स अँड बर्ड्स. निसर्गामध्ये विविध पशुपक्षी, वनस्पती यांचा आवास असतो. यामधील प्रत्येक घटक निसर्गाचा समतोल साधण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो. हे आपण जैवविविधतेच्या अभ्यासामध्ये अभ्यासले आहे. निसर्गातून काहीतरी घेऊन व निसर्गाला काहीतरी परत देऊन या प्रक्रिया पूर्ण होत असतात. प्रजातीमध्ये असणारी विविधता
हा एक उत्तम उपाय आहे की ज्यामुळे जैवविविधतेची विपुलता आपल्याला पाहावयास मिळते. जवळपास 45,000 प्रकारचे वनस्पती व त्याहून दुप्पट प्राणी प्रजाती भारतामध्ये आढळतात. प्रत्येक प्रजाती ह्या संस्कृती व परंपरेशी काही अंशी जोडलेल्या असतात. झपाट्याने होणाऱ्या परिसरातील बदलामुळे सजीव सामूहिकरित्या लुप्त होत आहेत आणि एका अंदाजानुसार पृथ्वीवर असलेल्या एकूण सजीवापैकी 1% सजीव आज पावेतो लुप्त झालेले आहेत. पूर्वी घरात आजूबाजूला वेगवेगळी फळांची व फुलांची झाडे लावली जायची, जेणेकरून त्यावर पक्षी फुलपाखरं बागडत असत. पण आत्ताच्या सध्याच्या स्थितीत पाहिलं तर सगळीकडे काँक्रिटीकरण वाढलेलं आहे. त्यामुळे आजूबाजूला असा परिसरच नाहीये व जेवढा आहे तेवढ्यात वेगवेगळी शोची झाडे लावली जातात आणि अशा परिस्थितीत मग शहरात विशेष ठिकाणी आढळून येणारे पक्षी, वनस्पती व कीटक यांच्यामध्ये विभिन्नता आपल्याला दिसून येते. मग याचं निरीक्षण आपल्याला करता येईल. आपल्याला आढळलेल्या प्रजातीविषयीची सविस्तर माहिती आपल्याला घेता येईल. या आढळलेल्या प्रजातींचं छायाचित्रण करता येईल, जेणेकरून त्यांची ओळख पटवण्यास मदत होईल आणि प्रजाती नष्ट होण्यामागील कारणे काय आहेत याचा शोध आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. क्षेत्र अभ्यास प्रदेशाचा पूर्वीचा व जुना नकाशा व सध्याचा नकाशा हे घेऊन आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल. स्थानिक स्वदेशी प्रजाती व विदेशी प्रजातींचा अभ्यास आपल्याला करता येईल. प्रजातींच्या संवर्धनासाठी योग्य ते उपाय आपल्याला सुचवता येतील. स्टडी ऑफ सिंपल इकोसिस्टीम, साध्या परिसंस्थांचा अभ्यास, जसे पॉन्ड, रिव्हर, हिल स्लोप्स, डबके, नदी किंवा टेकड्यांचे उतार अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला व्हिजिट देता येईल. परिसंस्था या निसर्गातील कार्यपद्धतीचा एक लहान भाग आहे, जिथे समाविष्ट असलेले सजीव सभोवतालच्या भौतिक गोष्टींशी देवाणघेवाण करत असतात. परिसंस्था खूप लहान असू शकतात, जसे की एखादं डबकं, आणि मोठ्या म्हणजे महासागर अथवा सदाहरित वने, हे सुद्धा खूप मोठ्या अशा परिसंस्था आहेत. परिस्थितिकी तज्ञांच्या मतानुसार परिसंस्थेचा प्रभाव तिथे वसलेल्या संस्कृती, रीतिरिवाज, जीवनशैलीवर होत असतो. तसेच आर्थिक बाबीवरही यांचा प्रभाव दिसून येतो. स्त्री पुरुष यांचा निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, आदिवासी लोक निसर्गाचा वापर उदरनिर्वाहासाठी कसा करतात, ग्रामीण भागातील स्त्रिया दैनंदिन जीवनात विविध नैसर्गिक स्रोतांचा उपयोग कसा करतात, शेतकरी, गुराखी, आदिवासी हे लोक या मौल्यवान नैसर्गिक स्रोतांचा उपयोग कसा करतात, जे पर्यावरणाच्या खूप जवळ राहतात आणि या स्रोतांचा उपयोग करतात, त्यांचे कार्य कशा प्रकारे चालू आहे, हे आपल्याला या परिसंस्थेच्या अभ्यासामध्ये शोधता येईल, त्याचा अभ्यास करता येईल. परिसंस्थेचे कार्य हे अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला तेव्हाच समजून येईल जेव्हा त्यांच्या उपयोगकर्त्यांना स्रोत उपलब्ध करून दिले जातील. यासारख्या गोष्टी स्रोतांचे महत्त्व पटवून देतात. या नैसर्गिक स्रोतांचे सुद्धा नाश पावणारे आणि नाश न पावणारे असे दोन प्रकार आहेत. मग हे प्रकार त्या स्रोतांचा वापर करणाऱ्या लोकांना माहिती आहेत का, हे आपल्याला तिथे जाऊन शोधावं लागेल. तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचे स्रोत संवर्धन व त्याचे संरक्षण या बाबींची जाणीव जागृती तेथील लोकांमध्ये आहे का, हे आपल्याला तेथे जाऊन शोधता येईल. जेव्हा आपण अशा ठिकाणी जाऊ तेव्हा तेथील सजीव व निर्जीव घटकांची नोंद आपल्याला करावी लागेल. स्थानिक लोकसमूह कशा पद्धतीने या उपलब्ध स्रोतांचा वापर करत आहेत, म्हणजे तो शाश्वत वापर आहे का अतिरेकी वापर आहे, या गोष्टींचं सर्वेक्षण आपल्याला करता येईल. आपल्याला यासाठी एक प्रश्नावली तयार करता येईल. त्या प्रश्नावलीद्वारे तेथील लोकांकडून उत्तरे गोळा करता येतील. भेट देत असलेल्या क्षेत्राचे साधारणतः कोणती वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला शोधता येतील. पर्यावरण दृष्ट्या वैशिष्ट्ये आपल्याला तिथून शोधावी लागतील. परिसंस्थेकडून फायदेशीर ठरणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत, परिसंस्थेची सद्य परिस्थिती कशी आहे आणि कोणत्या गोष्टी यास कारणीभूत आहेत. सद्य परिस्थिती चांगली असेल तर चांगली होण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत झाल्या, तेथील लोकांनी त्यासाठी काय काय उपाययोजना केलेली आहे, आणि सद्य परिस्थिती वाईट असेल तर ती कोणत्या कारणामुळे आहे, या गोष्टींचे निरीक्षण आपल्याला तिथे जाऊन करावे लागेल. परिसंस्थेचे संरक्षण करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचे निरीक्षण करून तेथील अहवालामध्ये शेवटी आपल्याला नोंद करता येईल.
तर अशा पद्धतीनं आपल्याला क्षेत्रभेटींचा उपयोग पर्यावरणाचे जे ज्ञान आपण मिळवलेले आहे त्या ज्ञानास अनुसरून पर्यावरणाची सद्यस्थिती सुधारण्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल आणि सद्यस्थितीमध्ये पर्यावरण जे आपल्याला दिसतं ते आणि जी थेरी आपण शिकलेलो आहोत याच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी क्षेत्रभेट आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहे. धन्यवाद. अशा प्रकारे आज आपण पर्यावरणशास्त्रातील एका महत्त्वाच्या घटकाचा अभ्यास केला. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपा करून लाईक आणि सबस्क्राईबचे बटन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.